हॅलो हॅलो एक मिनिट हॅलो नाही नाही त्यांच्यामुळे सर्व विषय कसं झालं सविस्तर तुम्हाला माहिती आहे. आज म्हणजे माझ्याकडे जेवढे तुम्ही पण आमचं आहे. आमचं म्हणणं काय आहे तुमला आदेश निघाला 2 महिन्यात त्यांचं 5 महिने होते. नाही नाही मान्य आहे सर. काय झालं चौथ्याच्या दिवशी होता काल रिसीज झाली तो जो पण काय विषय आहे हे तुमची परिस्थिती काय आहे ह्या लोकांनी किती त्रास सहन करायचा. मान्य आहे सर. हे होते हे वाचा तुम्हीच वाचा यामध्ये बदल होतोय आणि पोर्टलला होत नाही तुमचं झालं. एक मिनिट त्याला जोडतो कोण आहे त्याला बदलायला सांगायला एक 5 मिनिटं थांबा. तयार आहे चालत जा आणि काय करायचं चला बसा बस आता तुम्ही निघू तुम्ही जाऊ ना बरं हां काळजी करू नका हां होते 100 भेटू का बरं बरोबर ते जेव्हा कामावर पगार पण नाही हां जुलैच्या होणार आहे. कमिशनर अग्री राहिले होते. असे विषय आहेत त्याला मात्र बाहेर काढावे नियमातलं काय तर ही जी परिस्थिती आहे ही तुमचा श्वास 16-15 मिनिट लेट नाही 5 महिने 15 नोव्हेंबरला होता. न्यायला तुम्हाला 2 वर्ष कुठं झालं की शाळेमध्ये शिकला तुम्ही आम्ही बसतो पुढं कामावर झाले 5 मिनिट कार्यकाळ होतं तर ते फक्त आता ह्या महिन्यात 1/9ला 2 महिने कामावर 5 महिने आणि पगार मला वाटतं जून वारंवार तुम्हाला त्रास देणं आमच्याही गोष्टीला पडले पगारच नाही. जूनचा नाही जुलैचा नाही आणि 15 आता सीओ साहेब नवीन आलेले जरा फोन करून सांगितलं बस थोडा आमचा मित्र आहे. थँक्यू आता जरा म्हणून घ्या सर सांगा एक तुम्ही फोन तुम्ही भेटून गेला ओके थँक्यू. बरोबर मला आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आणि आमच्या अडचणीवर थोडं
कारण तुम्हीच माझ्या बाबा हे पोरांचं खूपच नाही, ते 11 महिने होणार. काय अडचण नाही ना? 11 महिन्यापासून तुमचा पगार निघावा द्या. नक्की. ओके, थँक्यू. ओके, असं नाही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आम्ही आज कौशल्य विभाग आयुक्त कार्यालय सांगली या ठिकाणी आलो. ह्या ठिकाणी येत असताना जर सरकारचा जर भोंगळ कारभार बघितला तर तो किती चव्हाट्यावर आला. आम्ही आज पूर्ण ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळ्या मुलांनी त्या ठिकाणी घेराव घातला. या ठिकाणी शिक्षक डिपार्टमेंट असेल किंवा आरोग्य विभाग असेल, अनेक ग्रामपंचायत विभाग असेल, प्रत्येक डिपार्टमेंटमधल्या मुलांना आता कार्यमुक्तता दिलेली आहे. दिनांक 6/6/2025 ह्यांना कामावरती जॉईन होण्याचं पत्र प्राप्त झालं आणि लगेच 1.5 महिन्यात किंवा 2 महिन्यामध्ये ते कार्यमुक्त संपलं. एकीकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कार्यकाळ 5 महिन्यात वाढवून देतात आणि ते 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये संपत असेल, त्यांचं पोर्टल बंद करत असतील, वेगवेगळ्या माध्यमातून अजून देखील पगार झालेला नाही. आज सांगलीमध्ये 1 महिन्यापूर्वी मी उपोषण केलं होतं. आज बरोबर 1 महिना झाला. 1 महिन्यामध्ये देखील अजून अद्याप कुठल्याही पद्धतीचं मुलांचं दखल या ठिकाणी घेतली जात नाही. अजून या मुलांचा पगार होत नाही. अजून या मुलांना कामाच्या अगोदर 6 महिन्याच्या अगोदर 5 महिन्याच्या अगोदर त्यांना पुन्हा घरचा रस्ता दाखवला जातोय. म्हणजे नेमकं सरकार करते का हा मोठा प्रश्न पडलेला आहे. पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची परिस्थिती निर्माण आहे. माणसाने फसवाव कुणाला माणसाला फसवा ज्याला काहीच कळत नाही, जो येडा माणूस आहे. अहो MBBA BA ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली, 12वी पूर्ण झालेली, 15वी पूर्ण झालेली माणसाला सल्ला तुम्ही आज येड्यात काढा लागले. सरकार अशा पद्धतीने जर फसवत असेल तर ते कितपत योग्य. म्हणून आम्ही या ठिकाणी आज सरकारला इशारा देतोय. माननीय उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट होणार होती. त्या एक भेट झालेली आहे, पण दुसरी ऑफिशियल भेट केव्हा होणार हेही प्रश्न त्या ठिकाणी आम्ही विचारतोय. येणाऱ्या 10 तारखेच्या आत आमच्या सगळ्या भेटी आणि आमचा जर निर्णय हा पूर्ण मार्गस्थ नाही लागला तर पुन्हा एक वेळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,34,000 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन अमरण उपोषण आम्ही परवा सोडलं गेलं. पण ह्या मुलांना हक्काची भाकर किंवा ह्या 11 महिन्यानंतर पुढं काय, ह्या मुलांना पगार मिळणार की नाही, फुकट राबवून घेणार का काय, हाही प्रश्न त्या ठिकाणी पडले. इथं बघा वेगवेगळे प्रश्न मुलांचे निर्माण आहेत. यामध्ये एवढ्या स्तरावरती एवढ्या परिस्थितीवरती जर हे मुलांची अवस्था अशा पद्धतीने करत असतील, 6,000 8,000 10,000 साठी एवढी अवस्था बिकट. एवढे मोठ्या संख्येने मुलं आमच्या 175 किलोमीटर अंतरावर मुलं आलेत. जर तालुका 175 शेवटचा टोक 175 मध्ये बसताय. एवढ्या लांबून गिरगावपासून माणसं मुलं त्या ठिकाणी आलेत. इकडे शिराळापासून मुलं आलेले आहेत. एका निस्ता पगार स्वतःला मिळण्यासाठी जर अशा पद्धतीचं आवाहन करत असतील तर येणाऱ्या 10 तारखेच्या आत आम्ही माननीय कलेक्टर ऑफिस समोरच अमरण उपोषण करू, इथं घेरावा घालू. जे काय परिस्थिती आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये सरकारला विचार देखील करावा लागणार नाही. हे तरुण मुलं रस्त्यावर उतरून या मुलांना जे काय आहे तुम्ही होत नाही म्हणून सांगा. 11 महिन्यानंतर तुम्ही जे सरकारने हे काढलं, कागद काढलेला आहे, जो अध्यादेश काढला की तुम्ही काम केल्यानंतर तुमचं हे तुम्हाला सर्टिफिकेट प्राप्त होईल. काय सर्टिफिकेट प्राप्त होणार आहे? ते कुठेही सरकारी संस्थेमध्ये ग्राह्य धरलं जात नाही. ते तुम्हाला कुठेही नोकरीसाठी उपयोग येणार नाही. मग त्याला काय घरामध्ये फ्रेम करून बसवायचं आहे? आम्ही ह्याच्यामध्ये काम केलं होतं म्हणून ह्यासाठी तुम्ही पत्र देणार आहे? ह्यासाठी तुमच्यावर आम्ही पोर्टल जाऊन जरच करून 2 रुपये खर्च करायचे? कशासाठी करायचं आहे? अहो तुम्ही काय करायचं ते सांगा पहिला आम्हाला. 11 महिन्यानंतर आम्ही करायचं काय हेच प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं. हे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने आम्ही पायदिंडी काढण्याचा देखील इशारा आम्ही देतो. आम्हाला ह्या ठिकाणी काय करायचं, 11 महिन्यानंतर आमचं काय, पहिला प्रश्न. तुम्ही म्हणता ना हे फक्त एम्प्लॉयमेंट मध्ये होतं तेवढ्या पुरतं 5 महिन्यासाठी, ठीक आहे मान्य आहे आम्हाला तुम्ही रिझल्ट दिलाय, पण तो कागद दिलाय तो कुठंच चालत नाही. चुलीमध्ये घातलं तर जळणार पण नाही कागद. एवढी बेकार परिस्थिती आहे. तुम्ही त्या 11 महिन्याचं करायचं काय? 11 महिन्यात आम्ही करायचं काय? आमचं आयुष्य बर्बाद झाले. सरकारने सांगावं. आणि माननीय आमचा अजून पण एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे. अजून पण आम्हाला माननीय उदय सामंत साहेबांवर विश्वास आहे. त्यांनी आमची मिटिंग लावावी. या मुलांचं भवितव्य काय? 36 जिल्ह्यातील एक जिल्ह्यातला प्रश्न नाही, 36 जिल्ह्यातली मुलं वाल्यावरती आहेत. आणि पुन्हा एकदा ही मुलं रस्त्यावर उतरली तर सरकारला ऐकणार नाही. आता हे जे मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये 1,34,000 मुलं आहेत. त्यामध्ये 1,34,000 सरकारी आस्थापनामध्ये 30 ते 25,000 मुलं त्या ठिकाणी काम करतात. ह्या मुलाला 11 महिन्यानंतर मांजरावरती घ्यायला काढतं नाही. एकीकडे तुम्ही सरकारी मुलांना जे माणसं डिपार्टमेंट रिटायर झालेले आहेत, जे मास्टर लोक रिटायर झालेत, अनेक डिपार्टमेंट रिटायर झालेत, त्या प्रत्येक माणसाला पुन्हा तुम्ही कामावर घाललाय. एकीकडे पेन्शन पण देणार, पगार पण देणार. हे जर होत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. माझी सरकारला विनंती आहे, ह्या मुलांना वाऱ्यावर सोडू नका. यांचा पुन्हा एकदा GR काढा. ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी मानधनवरती घ्या. हे मुलं काम करायला तयार आहेत, पण ह्या मुलाला मोकळं वाऱ्यावर सोडू नका. माझी सरकार मायबाबाला हात जोडून विनंती आहे. माझी विनंती आहे, तुम्ही काही करा, कसंही करा. एवढे ज्यांचे पगार तटले ते पगार घ्या. जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. एवढी माझी सरकारला विनंती आहे. आणि जर हे नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला ह्या मुलांच्या रोषाला सामोरे जावं लागेल.